संसदेच्या मकरद्वारावर बसून आंदोलन केल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आक्रमक झाले आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खासदारांसह संसद परिसरात केलेले आंदोलन म्हणजे संसदेचा अपमान असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने आज काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षातील खासदारांसह संसदेच्या मकरद्वारावर बसून आंदोलन केलं होतं। या आंदोलनावर भाजपकडून तीव्र आक्षेप घेतला जातोय। संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून आंदोलन करणे म्हणजे संसदीय परंपरेचा आणि लोकशाही संस्थेचा अपमान असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपच्या वतीने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। या आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपण पाहिलं असेल की संसदेचं अधिवेशन चालू आहे। आमच्या देशाचं सगळ्या मतदाराचं लोकशाहीचं आधाराचं मंदिर हे संसद भवन आहे आणि अशा संसदेमध्ये देशाच्या विकासाची, देशाच्या प्रश्नांची चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी जी हुल्लडबाजी करतायत, जे मकरद्वार आहे, ज्या मकरद्वारावर संसदेच्या प्रमुखाने तिथे कुठलेही आंदोलन, निदर्शन करण्याला बंदी केलेली आहे, अशा आमच्या सर्वोच्च या संसदेच्या दारामध्ये बसून राहुल गांधी 20 खासदारांना घेऊन जी चाय बिस्किटची पार्टी करतायत, ते आमच्या संसदेचा मोठा अपमान आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्यांनी दिलेली ही लोकशाही, त्यांनी दिलेली ही संसद आणि अशा ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी ज्या पद्धतीने चाय बिस्किट हे खात हुल्लडबाजी, पिकनिक स्पॉट आमच्या संसदेचा करून जो आपल्या अख्ख्या हिंदुस्थानाचा अपमान केलेला आहे, त्या हिंदुस्थानाच्या जनतेला आवडलेलं नाही। म्हणून आज आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देशभरामध्ये राहुल गांधींचा, त्यांच्या सहकाऱ्यांचा, त्यांच्या खासदारांचा निषेध करतो, धिक्कार करतो आणि त्यांना या संसदेच्या अपमानाचं उत्तर जनतेला द्यावं लागेल। हे बघा, मकरद्वार हे तिथे कुठलंही निदर्शन करायला परवानगी नाही। गॅसचा विषय आपण बघताय की इराण, इस्रायल, अमेरिकेचं युद्ध सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इराण मधून 3 जहाज 9,500 कोटी 9,500 टन गॅस आपल्याला इराणच्या सगळ्या जहाजांची बंदी असताना फक्त भारताचे जहाज सोडलेली आहेत। अमेरिका इराकचा शत्रू आहे, इराणचा शत्रू आहे आणि त्यावेळेला इराण आमच्या भारताच्या रिलायन्सशी करार करतोय व्यवसायाचा। तुम्ही लक्षात घ्या की नरेंद्र मोदींच्या हातात आपल्या जनतेने सत्ता दिली, त्या नरेंद्र मोदींनी भारताचं स्थान इतकं प्रबल या विश्वामध्ये केलेलं आहे की हे देश आपसात वाटतात, पण भारताच्या विरुद्ध कुठलाही आक्षेप नाही, कुणी त्यांच्या विरुद्ध भ्रम करायला नाही। की भारताच्या शक्तीचा आपण सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे, गौरव वाटला पाहिजे।